चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीना बडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायीना बडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीना बडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना मंगल हारी शरत अजिर बिहारी मंगल भावना मंगल हारी उमा सहित जहि जपत पुरारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीना बडी हेची माझी सर्व जोडी महाराज खाली बस या उपस्थित भक्तजनांच्या समोर
आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा देवाकडे तुकाराम महाराज दान मागतात। विठ्ठल विठ्ठल दान शब्द आला की दानशूर अहिल्यादेवी यांचं नाव समोर येते आणि म्हणून दातृत्वाच्या बाबतीमध्ये या देशातच काय पण अख्ख्या जगामध्ये त्यांच्या दातृत्वाला तोड नाही आणि जोड नाही। असं एक अप्रतिम दातृत्व ज्यांच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये जन्माला आलं आणि त्यांचे देखील अर्थात त्यांना 300 वर्ष झाले त्रिजन्मशताब्दी असा बराच काही योग या सप्ताहामध्ये आलेला आहे। एकतर सुडके महाराजांच्या मातोश्री त्यांचा म्हणजे जाऊन रौप्य महोत्सव आहे, अर्थात ही 25वी पुण्यतिथी, तर याला रौप्य महोत्सव असं म्हटलेलं आहे। हे महत्त्वाचं निमित्त आहे या सप्ताहामध्ये 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये। आणि त्याचप्रमाणे विश्वमावली ज्ञानेश्वर महाराज यांचा 7शताब्दी सुवर्ण महोत्सव आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा कितवा 375 वर्ष म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव हा एक महत्त्वाचा योग आहे। आणि आणखी काही योग आहे, हे 4 योग या सप्ताहामध्ये महाराजांनी या ठिकाणी पूर्वीचीच होते पण महाराजांनी या सप्ताहामध्ये त्यांचा आपण सर्वांना योग आणून दिला। ती नावं त्यांनी पत्रिकेवर छापलेली आहेत। असा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या बाबतीमध्ये महाराजांचे फार मोठे कष्ट असतात आणि सर्वांच्या प्रती त्यांची भावना चांगली आहे आणि त्यांचा परिवार देखील गोड असा आहे। या ठिकाणी ते महाराज दरवर्षी आपल्या वडिलांच्या निमित्ताने अर्थात किसन महाराज सोडके यांच्या निमित्ताने देखील भव्य दिव्य कार्यक्रम करत असतात। तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मला देखील सेवा करण्याचे योग आणि 3-4 वेळेला आलेला आहे, पण यावेळेला हे प्रथमच मी ही सेवा करत आहे। तेव्हा या ठिकाणी सेवेसाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचितच काय पण सर्वांच्या पाठातील आहे। हा अभंग पाठच नसेल असा मनुष्य वारकरी पंथामध्ये नसेल। विठ्ठल तेव्हा असा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम यातील अंतिम सेवा करण्याचा योग माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। तेव्हा हा अभंग म्हणजे सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा म्हटला तरी चालेल, कारण हा अभंग घेतल्याविना भजनाची सांगता होत नाही। बऱ्याच ठिकाणी हा अभंग घ्यावाच लागतो, म्हणून हा सर्वांच्या नेमाचा आणि सर्वांच्या प्रेमाचा। विठ्ठल 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 विठ्ठल
प्रकारे पंचदिनी कार्यक्रम या ठिकाणी हा सुरू झालेला आहे. त्यातील अंतिम रात्रीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्ताने अभंग निवड केलेला आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायिना बडी हेची माझी सर्व जोडी. या अभंगातून महाराज जीवाशी बोलत नसून देवाशी बोलतात. अख्ख्या जगाचा चालक मालक असा जो भगवान परमात्मा याच्याशी महाराज आपलं बोलणं करत आहेत. अशा देवाकडे, सामान्य देवाकडे नाही, देव जगामध्ये भरपूर पडले.